नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात एक विशेष आणि महत्त्वाची बातमी. उगले परिवार संस्कारक्षम व परमार्थिक प्रवृत्तीचा परिवार आहे. श्री गहिनीनाथ महाराज औशेकर यांचे प्रतिपादन. कैलासवासी पार्वतीबाई उगले यांच्या प्रथम स्मृतिदिनी औशेकर महाराजांचे कीर्तन. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथील उगले परिवार एक संस्कारक्षम व परमार्थिक असा परिवार आहे. कलियुगामध्ये नाम साधनेपेक्षा कोणतीही साधना उपासना श्रेष्ठ नाही. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जनमंतरीची असे म्हटलेले आहे. श्रीमंत तुकोबांनी तर मुखी नाम हाती मोक्ष ही अशी ग्वाही दिली आहे. असे प्रतिपादन सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी पाटोदा येथे केले. अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी कैलासवासी पार्वतीबाई विश्वनाथराव उगले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवेत महाराज बोलत होते. सेवेकरिता श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूशी भस्मदंड नलगे काही तीर्थ आटी भ्रमण तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाच्या हा अभंग घेऊन आपल्या अभ्यासपूर्ण व रसाळ निरूपणात महाराज म्हणतात, कलियुगे उद्धार हरीच्या नामे संतांनी सोपा साधा सरळ मार्ग सांगितला. तो संकीर्तनाचा एक कीर्तन श्रवण केले तर त्याचे जीवन पालटून जाते. हरिमुखे म्हटले तर गणना करता येत नाही, एवढे पुण्य त्याच्या पदरी पडते. आपण आज कैलासवासी पार्वतीबाई उगले यांच्या पहिल्या पुण्यतिथीचे निमित्ताने एकत्र आलो. तेव्हा पुण्य पदरी असते, तेव्हाच नामसंकीर्तन घडते. एकत्रित यायला सुख आणि दुःख दोन्ही कारणीभूत ठरते. उगले परिवार एक संस्कारक्षम व परमार्थिक प्रवृत्तीचा परिवार आहे. मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचा जन्म आहे. तर मरण आहेच, पण ते मरण येईल त्यावेळी जीवनातील कर्माचा हिशोब होतो. देवाने माणसाला बुद्धीबरोबर कर्म दिले, जसे कर्म तसे फळ मिळते, तेही याच जीवनात, असे महाराजांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी उगले परिवाराने कैलासवासी पार्वतीबाई विश्वनाथराव उगले यांच्या प्रतिमेस विधिवत अभिवादन केले. कीर्तनासाठी अशोक विश्वनाथराव उगले, वसंत विश्वनाथराव उगले, रवींद्र उगले, सौ केशर तुळशीदास काळे, विवेक उगले व सर्व नातेवाईक, आष्टेकर माऊली, विजयकुमार चव्हाण सर, श्यामभाऊ कुलकर्णी आणि पाटोदा अंबाजोगाई या भागातील व पंचक्रोशीतील टाळकरी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पाटोदा येथे येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढले असे स्वातंत्र्य सेनानी आदरणीय श्री विश्वनाथरावजी उगले यांच्या धर्मपत्नी श्रीमती पार्वतीबाई यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं अतिशय सुंदर असा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागातील उत्कृष्ट असले गायक वादक वारकरी यांनी हजेरी लावली. त्यांचे सर्व आप्त इष्ट मित्र सज्जन सखे हे सगळेही उपस्थित झाले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होऊन एक अतिशय देखणा असा कार्यक्रम केला. आईच्या ऋणातून आईच्या सेवेतून माणूस कधीही ऋणमुक्त होऊ शकत नाही, पण शेवटपर्यंत तरी आम्ही का जन्मावे कवणे लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. आई आणि वडिलांची सेवा ही अखंडपणे करत राहावी यासाठी सर्व भावांनी आणि बहिणींनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने अतिशय उत्कृष्ट अशी सेवा केली.